श्री स्वामी समर्थ. तर श्री स्वामी समर्थांच्या नवगुरुवारच्या पूजेची मांडणी कशी करायची तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहीत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जाणून घेऊया. पूजेसाठी चौरंगा एवढी जागा गाईच्या शेणाने सारवावी अथवा गोमूत्र, गंगाजल, गुलाब पाणी याने पुसून घ्यावी. त्यावर हळद कुंकूने स्वस्तिक चिन्ह काढून तेथे चौरंग ठेवावा. चौरंग सभोवती रांगोळी काढावी. चौरंगावर भगवे अथवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर मध्यभागी गहू अथवा तांदूळ वर्तुळाकार पसरावे. कलश स्वच्छ घासून त्यात पाणी भरावे. त्या पाण्यात एक सुपारी, पैसे, दुर्वा, बेल व तुळशीपत्र, फुले, उगाळलेला चंदन घालावा. कलशाच्या तोंडावर 5 प्रकारच्या झाडांच्या डहाळ्या अथवा 5 झाडांची प्रत्येक 5-5 पाने, आंबा, जांभूळ, औदुंबर, पिंपळ, वड, 5 प्रकारच्या झाडांची पाने न मिळाल्यास आंबा, नागवेल किंवा बेल यापैकी कोणतीही पाने चालतील. फक्त वडाची पानेही वापरू शकता. समई निरंजन अगरबत्ती लावावी. चौरंगाच्या अग्रभागी अनुक्रमे प्रत्येकी 2 याप्रमाणे 5 वेळा नागवेलीची पाने ओळीने मांडावी. त्यावर अक्षता, पैसे, खारीक, बदाम, सुपारी, अक्रोड, हळदकुंड प्रत्येक 1-1 याप्रमाणे ठेवावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.